कोयनानगर खून प्रकरणाचा उलगडा, प्रियकरांनाच केली अल्पवयीन प्रेयसीची हत्या। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। कोयनानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर गुन्ह्याचा उलगडा झाला आहे। समाजातील बदनामीच्या भीतीने एका अल्पवयीन मुलीची हत्या करून तिच्या मृत्यूदेह पुरल्याची कबुली तिच्या प्रियकराने दिली आहे। या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। हे प्रकरण कोयनानगर पोलीस ठाण्यात कलम 137(2) अपहरणनुसार दाखल झाले होते। फिर्यादीच्या तक्रारीनुसार त्यांची अल्पवयीन मुलगी ऑगस्ट 2024 पासून बेपत्ता होती। ज्ञानदेव तुकाराम सुतार वय 37 राहणार तळडे तालुका पाटण जिल्हा सातारा या आरोपीने मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले होते। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस ठाण्यातील पथकाकडून सातारा पोलिसांना एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली। कोयनानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाजेगाव तालुका पाटण येथे गरोदर असलेल्या अल्पवयीन मुलीला तिच्या प्रियकराने ज्ञानेश्वर तुकाराम सुतार याने जीवे ठार मारून तिचा मृत्यूदेह नदीलगतच्या एका खड्ड्यात पुरला आहे, अशी माहिती मिळाली। पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडकर यांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ रवाना झाले। या पथकाने आरोपी ज्ञानदेव तुकाराम सुतार याला ताब्यात घेतले आणि कोयनानगर पोलीस ठाण्यात हजर केले। तपासादरम्यान संशयित आरोपी ज्ञानदेव सुतार यांनी आपला गुन्हा कबूल केला। त्याने अल्पवयीन पीडितेचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृत्यूदेह पुरल्याची कबुली दिली। आरोपीने दिलेल्या कबुलीनंतर त्याचे आणि पीडितेचे प्रेमसंबंध होते। पीडित नात्याने आरोपीला काका लागत असल्याने बदनामीच्या भीतीने त्याने खून करण्याच्या उद्देशाने तिला पळवून नेले आणि नंतर तिची हत्या केली। या कबुलीमुळे गुन्ह्याच्या कलमांमध्ये कलम 140(1) हत्येच्या उद्देशाने अपहरण, 103(1) खून आणि 238 पुरावा नष्ट करणे या गंभीर कलमाची वाढ करण्यात आली आहे। न्यायालयीन प्रक्रियेनुसार नायब तहसीलदार पंडित पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नागेश्वर ननावरे तसेच फॉरेन्सिक एक्सपर्ट स्वरूप कुलकर्णी यांच्या सक्षम सरकारी पंचांच्या उपस्थितीत अल्पवयीन मुलीचा मृत्यूदेह उत्खनन करून ताब्यात घेण्यात आला। कायदेशीर बाबी पूर्ण करून मृत्यूदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे। आरोपीला 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या महत्त्वपूर्ण कारवाईला पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश कवटेकर, SK ओलेकर शिंगाडे, स्थानिक गुन्हे शाखा आणि SR ओवळ, अजित शिंदे, संतोष पाटणकर, संतोष गायकवाड यांच्यासह संपूर्ण पोलीस पथकाने सहभाग घेतला होता। या गुन्ह्याचा पुढील तपास AS ओलेकर करत आहेत। समाजातील बदनामीच्या भीतीपोटी झालेले हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे। कोयनानगर पोलिसांनी या गुन्ह्याचा यशस्वीरित्या उलगडा करून आरोपीला गजाआड केले आहे। या प्रकरणावर पुढील अपडेटसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।